ठाणे दहशत मीडिया नेटवर्क में आप लोगों का स्वागत है। और दर्शकों, आप देख सकते हैं इस वक्त धर्मवीर आनंद दिगे साहब की पुण्यतिथि पर उपस्थित हुए हैं हिंदुस्तानी भाव, जो जाने माने सोशल एक्टिविस्ट हैं, जिनके यहाँ पर उपस्थित होने पर उन्होंने किस तरीके से पुष्पांजलि भेंट किया। स्वर्गीय आनंद दिगे साहब जो धर्मवीर के नाम से पूरे ठाणा जिला के अंदर मशहूर शख्सियत थी। आप देख सकते हैं किस तरीके से हिंदुस्तानी भाव ने पुष्पांजलि को अर्पित किया उनके कदमों पे, और किस तरीके से उन्होंने क्या कुछ कहा पत्रकार परिषद के अंदर। आप देखते रहे ठाणे दहशत मीडिया नेटवर्क की ये खास रिपोर्ट। पहिला तर स्वर्गीय आनंद दिगे साहेबांना, धर्मवीर आनंद दिगे साहेबांना विनम्र अभिवादन। आज त्यांच्या आशीर्वादाने या ठाण्याच्या जनतेला आणि तसेच आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये जे गोरगरिबांसाठी ही जी रुग्णवाहिकाची सेवा जी फ्रीमध्ये भेटते आहे, यासाठी मी आलो इकडे। तर त्यांना आणि त्यांचे जेवढे पण कार्यकर्ते त्यांना खूप खूप शुभेच्छा। असंच काम झालं पाहिजे आणि असा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभला ही खूप मोठी गोष्ट आहे। भाऊ, आज 25 रुग्णवाहिकांचं लोकार्पण इथे करण्यात येते धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी, काय सांगाल त्याबद्दल? तर खूप चांगली गोष्ट आहे नाही, गोरगरिबांसाठी करणारा पहिला असा मुख्यमंत्री मला दिसतोय आता। कारण ह्याच्या पहिला जी सुरुवात केली ती धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी केली, तर त्याच्यानंतर जी ते आता ही सुरुवात झाली आहे ती शिंदे साहेबांच्या हातून झाली आहे। तर मी विचार करतो जे आज इथून ना झाली आहे ती सुरुवात सर्वीकडे व्हावी, बरं वाटेल मग थोडं। भाऊ, धर्मवीरांचा खरा वारसा जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जपलाय। यस, मग तेच तर सांगतो ना, असं व्यक्तिमत्व कमी भेटते। नाही तर आजकाल ज्यांच्या खाली सीट आली मग ते गोरगरिबांना विसरून जातात। फक्त 5 वर्षाच्या थोडा इलेक्शन आला की मग हात जोडायला जातात, भीक मागायला जातात। तसे आपले शिंदे साहेब नाहीत, ते धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या पावलांवर चालणार आहेत। तशीच माणसं पाहिजे। हा बघा, तसं तर पहिलं तर मला घंटा फरक नाही पडत, असे खूप आले। हा पण कुठे ना कुठे जेव्हा फॅमिलीवर येते ना तेव्हा माणसाला थोडंसं विचार करावा लागतो। बाकी असं काही टेन्शन नाही, मित्र एवढी चांगली आहेत ना जीवा भावाची की आजूबाजूला कोणी येऊ पण नाही शकत, असं आहे। तर काही टेन्शन नाही तसं। भेटू ना, साहेबांना टाइम असेल तर पक्का, कारण ते एवढं चांगलं काम करतात, त्यांना लाखो लोक भेटायला आली आहेत। तर भेटू, त्यांचा पण आशीर्वाद घेऊ। ठीक आहे, चला। हमारे न्यूज चैनल्स को सब्सक्राइब करें, लाइक करें, कमेंट्स करें, शेयर करें और घंटी का बटन प्रेस करें, ताकि आने वाली हर वीडियो और अपडेट्स की नोटिफिकेशन आप सभी को मिलती रहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।